नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सेट 2 यातील आपल्याला या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 8, 9, 10 हे 3 प्रश्न सोडवायचे आहेत. सोडूया. पहा, क्वेश्चन नंबर 8, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर प्रूव्ह दॅट PM इक्वल टू PN इक्वल टू √3 × A हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आपल्याला आकृतीमध्ये माहिती काय दिली? हा येथे 90चा अँगल आहे आणि PQची लेंथ PR, MQ, QR आणि RN प्रत्येकाची लेंथ किती आहे? A आहे. तर आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. PM इक्वल टू √3 × A आणि PN इक्वल टू √3 × A हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहा, PM प्रूव्ह करण्यासाठी आपण ट्रायंगल विचारात घेणार आहोत. PMR हा ट्रायंगल PMR कशामुळे? कारण Q हा काय होईल? या MR सेगमेंटचा सेंटर पॉईंट होईल. बरोबर आहे. कारण Q पासून M पॉईंट A डिस्टन्सवर आहे आणि Q पासून R पॉईंट A डिस्टन्सवर आहे. म्हणजे Q हा पॉईंट MRचा मिड पॉईंट आहे. बरोबर आहे. म्हणजे PQ ही काय होईल? मेडियन होईल. कोणत्या ट्रायंगलची? ट्रायंगल PMR. PMR या ट्रायंगलमध्ये PQ ही मेडियन होईल. बरोबर आहे. कारण MQ आणि QR या लेंथ इक्वल आहेत. येथे लिहिणार आपण फ्रॉम फिगर in triangle PMR पहा, या ट्रायंगलमध्ये MQ ची लेंथ QR ची लेंथ इक्वल आहे. बरोबर आहे. MQ इक्वल टू QR इक्वल टू A हे आपल्याला आकृतीत दिलेलं आहे. बरोबर आहे. गिवन म्हणजेच काय? Q इज अ मिड पॉईंट ऑफ MR. Q इज अ मिड पॉईंट ऑफ MR. म्हणजे सेगमेंट PQ ही काय? मेडियन झालेली आहे. देअरफॉर सेगमेंट PQ हा मिड पॉईंट असल्यामुळे ही PQ काय होईल? मेडियन होईल त्या ट्रायंगलची. PQ इज दी मेडियन. PQ मेडियन आहे. आता इथे आपण अपोलोनियस थेरम अप्लाय करू. पहा, म्हणजे बाय येथे लिहिणार बाय अपोलोनियस. पहा, अपोलोनियस थेरम इथे अप्लाय करायचा आहे. पहा, इथे PQ ही मेडियन आहे. तर अपोलोनियस थेरम काय होईल? PM² प्लस PR². बरोबर आहे. म्हणजे PM² प्लस PR² इक्वल टू 2 टाइम्स मेडियन स्क्वेअर. मेडियन आपली PQ आहे. म्हणजे 2 टाइम्स PQ स्क्वेअर आणि प्लस 2 टाइम्स MQ². 2 टाइम्स MQ². हा झाला अपोलोनियस थेरम. बरोबर आहे. आता आपण काय करू? व्हॅल्यू पुट करू. पहा, म्हणजे देअरफॉर PM². पहा, ही व्हॅल्यू काढायची आपल्याला. PMची किती दाखवायची? एवढी दाखवायची आपल्याला. प्लस PR A आहे म्हणजे इथे A² करावं लागेल. इक्वल टू 2 टाइम्स PQ Aचा आहे तर Aचा स्क्वेअर होईल. आणि प्लस 2 टाइम्स MQ Aचा आहे तर Aचा स्क्वेअर होईल. बरोबर आहे. देअरफॉर पहा, PM² प्लस A² इक्वल टू काय होईल? 2A² प्लस 2A² म्हणजे 4 टाइम्स A². दोघांची ॲडिशन होईल. हा A² या साईडला पास करू. म्हणजे इथे काय राहील? PM² इक्वल टू पहा 4A² मधून हा मायनस होईल A². म्हणजे काय राहील? PM² इक्वल टू 4मधून 1 गेला म्हणजे 3A². आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? √3 × A. इथे स्क्वेअर आहे. आपण स्क्वेअर रूट घेऊ. स्क्वेअर रूट काय होईल? PM होईल. बरोबर आहे. PM² स्क्वेअर रूट PM होईल आणि √3 स्क्वेअर रूट √3 येईल आणि A² स्क्वेअर रूट A येईल. स्क्वेअर रूट
taking square root. सिमिलरली हे आपण प्रूफ केलं. सपोज 1 नंबर. सिमिलरली आपण असंही प्रूफ करू शकतो. Pn इक्वल टू √3 × a. ज्याप्रमाणे आपण Pmची व्हॅल्यू ही दाखवली, आता Pnची व्हॅल्यू हीच दाखवण्यासाठी आपण ट्रायंगल विचारात कोणता घेणार मग त्यावेळेस? PQN हा ट्रायंगल PQN, कारण त्यामध्ये मेडियन कोणती होईल? PR मेडियन होईल. बरोबर आहे. नंतर अपोलोनियस थेरम अप्लाय केला तर हे पण त्याच प्रोसेसने प्रूफ करता येईल. म्हणजे आपण हे पण प्रूफ करू शकतो. बरोबर आहे. सिमिलरली अशा प्रकारे आपण प्रूफ करू शकतो. सपोज 2 नंबर. देअरफॉर म्हणजे Pmची व्हॅल्यू आपण ही दाखवली, Pnची व्हॅल्यू पण तीच दाखवता येते. म्हणजे दोघांची व्हॅल्यू असं लिहू शकतो आपण. बरोबर आहे. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 आपल्याला स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे. त्याला आपल्याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. पहा स्टेटमेंट कसं आहे. प्रूव्ह दॅट दी सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ दी डायगोनल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम दिलेला आहे. त्यामुळे आपण पॅरलेलोग्राम एक काढलेला आहे. इज इक्वल टू दी सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ इट्स साईड्स. पहा म्हणजे गिवन थेरमप्रमाणे आपल्याला या प्रॉब्लेमला सॉल्व करायचं आहे. पॅरलेलोग्राम दिलेला आहे. आपण पॅरलेलोग्राम ABCD घेतलेला आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम डायगोनल्स AC अँड BD. AC हा डायगोनल आहे आणि BD हा डायगोनल आहे. एकमेकांना M पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. BD intersect at point M. आपला प्रूफ काय करायचं आहे? पहा प्रूव्ह दॅट दी सम ऑफ स्क्वेअर्स. सम म्हणजे ॲडिशन, पुन्हा स्क्वेअर्स ऑफ द डायगोनल्स. पहा डायगोनल AC आणि BD यांची स्क्वेअर्स आणि सम म्हणजे आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर हे डायगोनलचे स्क्वेअर झाले आणि ॲडिशन झाली. इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ इट्स साईड्स. साईड्स कोणत्या आहेत? AB BC CD आणि AD यांचे स्क्वेअर्स आणि सम पुन्हा म्हणजे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर आणि प्लस AD स्क्वेअर हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. सॉरी इथे आपल्याला टू प्रूव्ह लिहायचं आहे. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. टू प्रूव्ह. बरोबर आहे. आपल्याला प्रूफ हे करायचं आहे आणि आता प्रूफ लिहिणार आपण. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम असल्यामुळे AB इक्वल टू CD अँड अपोजिट साईड्स इक्वल असतात. बरोबर आहे. BC इक्वल टू AD. समोरच्या साईड्स इक्वल आहेत पॅरलेलोग्राम असल्यामुळे. AMची लेंथ किती असेल? ACचे हाफ असेल आणि BMची पण लेंथ किती असेल? BDचे हाफ असेल. कारण डायगोनल्स काय करतात? पॅरलेलोग्रामचे डायगोनल एकमेकांना बायसेक्ट होतात. बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो AM इक्वल टू म्हणजे AMची लेंथ किती आहे? हाफ AC अँड BMची पण लेंथ किती होईल? हाफ BD होईल. बरोबर आहे. म्हणजे M काय आहे? ACचा मिड पॉईंट आहे. बरोबर आहे. BM हा सेगमेंट काय होईल? मेडियन होईल. ट्रायंगल कोणता? ABC ट्रायंगलची मेडियन BM होऊ शकते कारण M हा सेंटर पॉईंट आहे. बरोबर आहे. म्हणजे इथे लिहिणार आपण देअरफॉर M इज midpoint. M is midpoint of AC and BD.
आता ट्रायंगल ए बी सीचा विचार करू आपण. इन ट्रायंगल ए बी सी ही मेडियन आहे, बरोबर आहे. आणि तेथे आपण अपोलोनियस थेरम अप्लाय करू. इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट बी एम इज मेडियन आहे, त्यामुळे आपण अपोलोनियस थेरम अप्लाय करू. पहा, बी एम ही मेडियन आहे म्हणजे काय होईल, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू 2 टाइम्स मेडियन म्हणजे बी एम स्क्वेअर आणि प्लस एम सी स्क्वेअर किंवा ए एम स्क्वेअर येईल. ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू 2 टाइम्स ए एम स्क्वेअर. पहा, 2 टाइम्स ए एम स्क्वेअर आणि प्लस 2 टाइम्स मेडियन स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स बी एम स्क्वेअर. हे मागं पुढं लिहिलं तरी चालतात कारण ॲडिशन आहे मध्ये. हा काय होईल, अपोलोनियस थेरम. पहा आता काय करू आपण, 2 ए एमची व्हॅल्यू आपण काय दाखवली, हाफ ए सी, बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, ए एम स्क्वेअर आहे, ए एमच्या ऐवजी आपण हाफ ए सी लिहिणार म्हणजे हाफ ए सी आणि स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर. 2 बी एमची व्हॅल्यू काय दाखवली आपण, बी डीच्या हाफ आहे, बरोबर आहे. म्हणजे 2 हे बी एमला आपण असं लिहिणार हाफ बी डी आणि स्क्वेअरला स्क्वेअर. पहा 2 ए सीचा स्क्वेअर होईल, ए सीचा स्क्वेअर आणि 2चा स्क्वेअर 4 होईल, बरोबर आहे. हे 2 ॲज इट इज, हे ब्रॅकेटचा स्क्वेअर असल्यामुळे 2चा स्क्वेअर केला आपण, 1चा स्क्वेअर 1च झालेला आहे आणि ए सी स्क्वेअर असं येईल आणि प्लस हे 2 ॲज इट इज त्याप्रमाणे बी डीचा स्क्वेअर होईल, बरोबर आहे. आणि खाली काय येईल, 2चा स्क्वेअर 4 येईल. पहा, ही काटाकाटी करता येईल, बे एक बे, बे दोन्ही 4, बे एक बे, बे दोन्ही 4 म्हणजे काय होईल, पहा ए सी स्क्वेअर अपॉन 2 आणि प्लस बी डी स्क्वेअर अपॉन 2. ही व्हॅल्यू कशी झाली आपल्याला, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअरची. आता हे 2 नको आहे आपल्याला, म्हणजे आपण काय करू, पूर्ण इक्वेशनला 2ने मल्टिप्लाय करू. म्हणजे इथे 2 टाइम्स होईल, इथे 2 टाइम्स होईल आणि हे 2 कॅन्सल होतील, हे 2 कॅन्सल होतील, बरोबर आहे. पहा इथे लिहिणार आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन बाय 2ने. म्हणजे प्रत्येक टर्मला आपल्याला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे या इक्वेशनच्या. तर काय होईल, 2 टाइम्स ए बी स्क्वेअर होईल प्लस 2 टाइम्स बी सी स्क्वेअर होईल. 2ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 2 कॅन्सल होतील म्हणजे फक्त येथे ए सी स्क्वेअर राहील आणि प्लस येथे बी डी स्क्वेअर राहील. पहा राईट साईड आपली लेफ्ट साईड आलेली आहे, ए सी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. आता ही आपल्याला राईट साईड आणायची आहे, तर आता काय करणार आपण, पहा 2 टाइम्स ए बी स्क्वेअर आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो, देअरफॉर 2 ए बी म्हणजे आपण असं लिहिणार ए बी स्क्वेअर आणि प्लस ए बी स्क्वेअर. एकच अर्थ होतो, 2 टाइम्स ए बी स्क्वेअरला ए बी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर दिला आपण आणि 2 टाइम्स बी सी स्क्वेअर आहे, असं लिहिणार आपण बी सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, बरोबर आहे. म्हणजे 2 बी सी स्क्वेअर फक्त आपण फोड करून लिहिलेलं आहे असं. तर ए सी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. पहा आपण आता आपल्याला काय काय पाहिजे, ए बी स्क्वेअर आलेलं आहे, बरोबर आहे. बी सी पाहिजे, बी सी पण आहे. आता सी डी पाहिजे, परंतु सी डी कशाला इक्वल आहे, ए बीला आहे, बरोबर आहे. कारण अपोजिट साईड्स आहेत म्हणजे ए बी ऐवजी आपण सी डी लिहू शकतो, बरोबर आहे. सी डी आणि आपल्याला पुन्हा ए डी पाहिजे, तर ए डी बी सी ऐवजी आपण ए डी लिहू शकतो. म्हणजे आपण पूर्ण पहा ए बी स्क्वेअर प्लस ए बी सी स्क्वेअर सी डी स्क्वेअर प्लस डी ए स्क्वेअर इक्वल टू ही राईट साईड. ही आपली राईट झाली, ही लेफ्ट झाली. आपल्याला ही लेफ्ट दाखवायची होती आणि ही राईट दाखवायची होती. म्हणजे दॅट इज आपण असं लिहू शकतो, दॅट इज ए सी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर प्लस डी ए स्क्वेअर. पहा येथे
ह्या दोन साईड्स इक्वल दाखवल्या आपण, ऑपोजिट साईड्स, त्याला 1 नंबर लिहू आणि इथे फ्रॉम 1 लिहिता येईल आपल्याला, फ्रॉम 1. 2ab² ला ab² प्लस ab² केलं आणि 2bc² ला bc² प्लस bc² केलेलं आहे. आपल्याला एक ab आणि एक bc पाहिजे आपल्याला. मग दुसऱ्या ab ऐवजी आपण अपोजिट साईड घेतली आणि bc ऐवजी आपण अपोजिट साईड घेतली. त्याप्रमाणे प्रूफ झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. Pranali and Prasad started walking to the east and to the north respectively. तर पहा आता, ईस्ट म्हणजे पूर्व दिशा, नकाशामध्ये आपल्या राईट साईडची दिशा ही ईस्ट असते आणि वरची दिशा ही नॉर्थ असते. म्हणजे ही उत्तर दिशा झाली. पहा, ही होईल नॉर्थ डायरेक्शन आणि ही काय होणार आहे, ईस्ट डायरेक्शन. ही पूर्व आहे आणि ही उत्तर आहे. प्रणाली ईस्टला गेलेली आहे. पहा, प्रणाली हे डिस्टन्स प्रणालीने क्रॉस केलेले आहे, प्रणाली. आणि प्रसाद गेलेला आहे नॉर्थला. पहा, हे प्रसादचं आहे, प्रसाद नॉर्थला गेला आणि प्रणाली ईस्टला गेली एका सेम पॉईंटपासून. समजा पी पॉईंटपासून, फ्रॉम द सेम पॉईंट ॲट द सेम स्पीड, सारख्या स्पीडने गेलेले आहेत. आफ्टर 2 hours 2 तासानंतर, डिस्टन्स बिटवीन देम, त्या दोघांमधील डिस्टन्स किती होतं, तर 15√2 किलोमीटर होतं. म्हणजे हे डिस्टन्स, समजा 2 तासानंतर प्रसाद आर पॉईंटवर आला आणि प्रणाली आली क्यू पॉईंटवर, तर त्या आर आणि क्यूमधील डिस्टन्स किती आहे, 15√2 आहे किलोमीटर. तर फाइंड देअर स्पीड पर आवर. पहा, 2 तासानंतर त्या दोघांमधील डिस्टन्स हे होतं, तर फाइंड देअर स्पीड पर आवर. तर त्यांची पर आवर स्पीड काय असेल, एका तासामध्ये ते किती किलोमीटर गेले असतील हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा सोल्युशन. सपोज प्रणाली and Prasad started walking. पहा, प्रश्नातले शब्द आहेत वॉकिंग फ्रॉम सेम पॉईंट. समजा एका पी पॉईंटपासून कोणताही पॉईंट घेऊ शकतो आपण, ABC, MNL असे वेगवेगळे. आपण PQR घेतलेला ट्रायंगल. वॉकिंग फ्रॉम पॉईंट P and reached पॉईंट Q. प्रणाली Q पॉईंटवर गेली आणि प्रसाद गेला R पॉईंटवर, Q and R रिस्पेक्टिवली. म्हणजे प्रणाली Q पॉईंटवर आणि प्रसाद R पॉईंटवर रिस्पेक्टिवली. आफ्टर 2 hours 2 तासानंतर, डिस्टन्स बिटवीन देम इक्वल टू किती असेल, QR असेल. QR इक्वल टू 15√2 किलोमीटर. देअर सेम स्पीड सेम आहे आणि डिस्टन्स पण सेम गेलेले आहेत, बरोबर आहे. म्हणजे समजा प्रणाली P पासून Q पॉईंट म्हणजे हे डिस्टन्स x असेल, तर हे पण किती असेल, x असेल, कारण दोघांची स्पीड सारखीच आहे. इथे लिहिणार आपण देअर स्पीड इज सेम, स्पीड सेम आहे, and both travel the same distance in the given time. म्हणजे काय, PQ
इक्वल टू पी आर इक्वल टू एक्स, म्हणजे दोघं डिस्टन्स सेम आहे. पी क्यू इक्वल टू क्यू आर इक्वल टू एक्स, बरोबर आहे. आता आपण येथे 90चा अँगल होईल, बरोबर आहे, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल होईल. आपण येथे पायथागोरस थेरम अप्लाय करू. इन ट्रायंगल आर पी क्यू अँगल पी इक्वल टू 90 डिग्री. त्यामुळे काय होईल, पी क्यू स्क्वेअर, पी क्यू पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम आर क्यू स्क्वेअर इक्वल टू पी क्यू स्क्वेअर आणि प्लस पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर. हा काय होईल, पायथागोरस थेरम. व्हॅल्यू पुट करू. आर क्यू म्हणजे ही व्हॅल्यू किती आहे, 15√2 आहे, 15√2 स्क्वेअर आहे. पी क्यू एक्स घेतलेला आहे आपण, तर एक्स स्क्वेअर होईल, आणि पी आर पण एक्स आहे, एक्स स्क्वेअर होईल, बरोबर आहे. स्क्वेअर करायचं आपल्याला, म्हणजे 15चा स्क्वेअर 225 होईल, आणि √2चा स्क्वेअर 2च होईल फक्त, आणि इक्वल टू हे दोघांचे ॲडिशन 2x स्क्वेअर होतील, बरोबर आहे. या साईडला 2 आहेत, या साईडला 2 आहेत, कॅन्सल केले आपण, म्हणजे 225 इक्वल टू काय येईल, एक्स स्क्वेअर. आपल्या एक्सची व्हॅल्यू काढायची, म्हणजे एक्स बरोबर काय येईल, स्क्वेअर रूट घेतला आपण 15, 225चं स्क्वेअर रूट 15 येईल, बरोबर आहे. आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली 15, बरोबर आहे. आता हे काय आहे, 2 तासामध्ये क्रॉस केलेलं अंतर आहे 15 किलोमीटर, बरोबर आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, फाइंड एअर स्पीड पर आवर. आपल्याला काय करायचं आहे, फाइंड एअर स्पीड पर आवर काढायचे आपल्याला. म्हणजे आपण असं लिहू शकतो, 9 एक्स म्हणजे काय, पी क्यूची व्हॅल्यू आणि पी आरची व्हॅल्यू आपल्याला 15 किलोमीटर मिळालेली, बरोबर आहे. तर आता स्पीड, आपल्याला स्पीड काढायची. स्पीड म्हणजे काय, डिस्टन्सला आपल्याला टाईमने डिवाईड करावं लागेल. डिस्टन्स किती आले, 15 आलेले, बरोबर आहे. टाईम किती, 2 तास आहेत, म्हणजे 15/2 म्हणजे काय होईल, 7.5. हे 2 तास झाले. हे काय होईल आता, किलोमीटर पर आवर होईल, बरोबर आहे. ही स्पीड येईल किलोमीटर पर आवर. फाइंड एअर स्पीड पर आवर स्पीड काय आहे ती काढायची होती आपल्याला. पर आवर स्पीड काय आहे, 7.5 किलोमीटर. म्हणजे इथे लिहिणार आपण, देअरफॉर दी स्पीड ऑफ प्रणाली and Prasad is 7.5 किलोमीटर पर आवर. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.